आज त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात गेलो आणि एवढी गर्दी असेल असं वाटलंच नव्हतं, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका. तर मित्रांनो, आज सकाळी उठून पहिले तर आपला पाय खणून घेतला. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल काल आपण भीत धसवली ती, आणि मग काय एवढे दगड काढून आपला प्लॅन झाला होता मित्रांनो त्र्यंबकला जायचा. आणि मग काय आपण मस्त रेडी बिडी होऊन मित्रांनो मस्त मॉडेल होऊन आपण आता चाललोय मित्रांनो त्र्यंबकेश्वरला. तर मग चला, पहिले तर आपण मित्रांनो जोंडियरला पेट्रोल पंपावरती घेऊन आलो. तर मग चला आता टाकू 50. मग काय आपण 50 मध्ये आपल्या जोंडियरचे टाकी लोड करून आपण पोहोचलो होतो मित्रांनो त्र्यंबकला. तर मग चला मित्रांनो, तिकडे आपलं भाजीपाला मार्केट मग चक्कर मारायला जाऊन चक्कर मारून मग आपल्याला काय घ्यायचं ते आपण घेऊ का नाही. मग काय गाडी बिडी तर बस स्टँड वरती लावली ती मित्रांनो. आता आपण चालूय भाजीपाला मार्केट कडे मित्रांनो. इकडे भाजीपाला मार्केट मध्ये तर आलोय मित्रांनो. मंगळवार होतं म्हणून फुल गर्दी होती का नाही. मग काय आलतो इकडे वरती चक्कर मारायला. तिकडनं आपण फिरून मित्रांनो आलतो हॉटेलमध्ये. आपल्याला फुल भूक लागली होती का नाही. इकडे एक टेबल खाली होता मित्रांनो. मग काय बसून घेतलं तिथं आणि मिसळ पाव ऑर्डर केली का नाही. तर मिसळ पावची ऑर्डर आपली आलती आणि मिसळ पावची टेस्ट एकच नंबर होती. मिसळ पावचा टेस्ट तर एकच नंबर होता मित्रांनो. तुम्ही जर कधी आले तर बस स्टँडच्या खाली या मित्रांनो मिसळ पाव खायला. तिकडनं आपण आलतो मित्रांनो त्र्यंबकेश्वरच्या मंदिराकडे, कारण की आपण लय दिवसातून त्र्यंबकला आलतो. त्याच्यामुळे म्हणलो जरा दर्शन घेऊन येऊ का नाही. मंदिरात एंट्री केली ती मित्रांनो आपण, पण एवढी गर्दी पाहून असं वाटलं नव्हतं का आपल्याला दर्शन पण भेटल. दर्शन घेऊन मित्रांनो आपण मागच्या गेटने इकडे आलतो फिरायला, कारण की लय लोक येलो होते. आज मंगळवार होतो म्हणून. आणि लांबून लोक इथं मित्रांनो फक्त दर्शन करण्यासाठी येतात. मंदिराच्या बाहेर पण एक शिवलिंग आहे, पण तिथे गेट लावले होते मित्रांनो, नाही तर आपण तिथं पण दर्शन घेतलं असतं. तर मग चला आता आपलं दर्शन झालंय. मग काय आता जाऊ, आपल्याला चप्पल घ्यायचे का नाही तेच घ्यायला जाऊ आता. मंदिर करून तसंच दर्शन घेऊन मित्रांनो आपण भाजीपाला मार्केट मध्ये आलतो, कारण का आपल्याला चप्पल घ्यायची होती. तर मग चला आता इथं दुकानात एका तर मित्रांनो चप्पलीच्या दुकानात आपल्याला ही चप्पल पसंत आली नाही. याची प्राइस 200 रुपये मित्रांनो. ते चप्पल बिप्पल घेऊन तर मित्रांनो आपण बस स्टँड कडे निघालो, कारण का आपल्याला लवकरच घरी जायचंय मित्रांनो, कारण की लय वेळ झालाय का नाही. तुम्हाला तर माहित आहे मित्रांनो आपण त्र्यंबकला येणार आणि उसाचा रस पिणार नाही असं होणारच नाही. तर आपण आलतो उसाच्या रसाच्या दुकानात. मग काय घेतलं एक ग्लास आणि मस्त थंड झालो, लय गरम झालो. उसाचा रस पिऊन मित्रांनो आलतो बस स्टँड वरती, कारण की आपल्याला आता घरी जायचं होतं ना. आपली गाडी इथं पार्क केली मित्रांनो. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसं होतं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा.